नशिबाने जोडलेले गाठ भाग 16 आतापर्यंत तुम्ही वाचले आहेत की जेव्हा गौरीला अर्णव आणि अनुष्काचा जवळीकीचा त्रास सहन झाला नाही, तसेच त्या हॉलमध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर चालणारे अर्णव आणि अनुष्काचे क्लोज फोटोज पाहून तिच्या मनात खूप तीव्र वेदना जाणू लागल्या. याच कारणामुळे ती वळून तिथे पार्टीमधून जाऊ लागली. तेवढ्यातच तिच्या कानावर विशाखा आणि अनुष्काचा आवाज पडला, जो ऐकून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि ती मागे वळून स्क्रीनकडे पाहू लागली. बाकीचे सगळे पाहुणे सुद्धा थक्क होऊन त्या स्क्रीनकडे पाहत होते. तसेच त्यांनाही अनुष्का आणि तिच्या आईचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत होते. तर दुसरीकडे अनुष्का डोळे मोठे करून भीतीने पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने स्क्रीनकडे पाहत होती. विशाखाचीही काहीशी अशीच अवस्था झाली होती आणि अर्णव हसत त्या दोघींकडे पाहत होता. सोबतच त्याची तिरकी नजर गौरीवरही होती. विशाखा स्वतःबद्दल बोललेल्या शब्दांमुळे गौरीचे डोळे पाणावले होते. मला समजत नाही, अर्णवने त्या अपशकुनी मुलीला साखरपुड्याला बोलवलेच कशासाठी आहे? आणि ती अपशकुनी मुलगी सुद्धा इतकी निर्लज्ज आहे की तिला इथे यायला लाजही वाटली नाही. आज तिच्या नवऱ्याचाच साखरपुडा तिच्या बहिणीसोबत होत आहे हे माहीत असूनही तोंड वर करून इथे चालती आली. मग अनुष्का म्हणाली, सो व्हॉट मॉम, तुम्ही का काळजी करता? ती गौरी इथे येवो ना येवो याने काय फरक पडतो? मी तिला आधीच अर्णवच्या आयुष्यातून हाकलून दिले आहे. मग आता तिच्या इथे असण्या नसण्याने काय फरक पडतो? अर्णव आधीच माझा झाला आहे, तो सुद्धा त्या गौरीचा मूर्खपणामुळे आणि माझ्या एका छोट्याशा इमोशनल ड्रामामुळे. तसे थँक्यू सो मच मॉम. जर तुम्ही मला आत्महत्येचे खोटे नाटक करायला सांगितले नसते तर ती अपशकुनी कधीच माझ्या अर्णवपासून दूर गेली नसती आणि अर्णवही माझा झाला नसता ना. आज मी इथे या घरात त्याच्यासोबत उभी राहिले असते. म्हणूनच खऱ्या क्रेडिटच्या मानकरी तर तुम्हीच आहात. आता फक्त एकदा माझे लग्न अर्णवशी होऊ दे, त्यानंतर मी ह्या अपशकुनीला माझ्या अर्णवच्या आसपासही फिरकू देणार नाही. तर विशाखा म्हणाली, हो हो, बस बस, जास्त मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. तू मुलगी आहेस माझी, माझे स्वतःचे रक्त आहेस, तर तुझ्यासाठी हे मला करायचेच होते. तसंही तुझ्या जागी त्या अपशकुनीला अर्णवसोबत पाहणे मला अजिबात सहन होत नव्हते. या आलिशान घरात तिला राज करताना पाहून माझे रक्त जळायचे. माझे चालले तर मी तिचे लग्न कधीच अर्णवसोबत होऊ दिले नसते. पण तो तुझा बाप माझे ऐकायला तयार होता तेव्हा ना. तेवढ्यातच त्या स्क्रीनवर अनुष्काच्या वाढदिवसाच्या पार्टीचा हॉलचा व्हिडिओ चालू झाला, ज्यामध्ये अनुष्का एका बाजूला उभी होती आणि गौरी तिच्यासाठी गाणे गात होती आणि तिची नजर राजेश यांच्यावर होती. तिने आणि गौरीने सारखाच गुलाबी रंगाचा सूट घातला होता. गाणे संपल्यानंतर सर्व लोक इकडे तिकडे फिरत गप्पा मारू लागले आणि काही जण पार्टीमधून जाऊ लागले. तितक्यात अर्णव त्या हॉलमध्ये आला आणि लोकांची गर्दी चिरत पुढे येऊ लागला. त्याच वेळी राजेश गौरीला आपल्यासोबत घेऊन गेले आणि योगायोगाने म्हणजे को इन्सिडेंटली अनुष्काने माईक आपल्या हातात घेतला आणि ती तिच्या एका मैत्रिणीशी बोलू लागली. ती त्याच वेळी अर्णव अनुष्का जवळ आला आणि त्या दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. हे पाहून विशाखा आपल्या तोंडावर हात ठेवून ती नजर फिरवून अनुष्काकडे पाहू लागली. साधी गोष्ट होती. स्क्रीनवर चालणाऱ्या त्या व्हिडिओवरून स्पष्ट कळत होते की त्या दिवशी पार्टीमध्ये गाणे गाणारी गौरी होती, जिचा शोध घेत अर्णव तिथे आला होता. पण चुकून ॲक्सिडेंटली त्याची भेट गौरी ऐवजी अनुष्काची झाली होती, ज्याचा फायदा अनुष्काने उठवला होता. तसेच आपले सत्य समोर आल्यामुळे अनुष्काने आपला चेहरा काली पाडला होता. सोबतच तिचे मोठी रागाने आवळल्या गेल्या होत्या. तेवढ्यात ती ओरडत म्हणाली, बंद करा हा व्हिडिओ खोटा आहे, एडिट केलेला आहे. अर्णवकडे पहा तर त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडून त्याला म्हणाले, खोटे आहे हे सगळे अर्णव, हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे, एडिट केलेला आहे. तर अर्णवने तिच्याकडे पाहून हसला आणि त्यानंतर एकदमच त्याने तिचा हात स्वतःपासून झटकून टाकला. अनुष्का डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तर अर्णव हसत तिला म्हणाला, तुझं हे नाटक बंद कर मिस अनुष्का देसाई. तुझं सत्य आता सर्वांसमोर आलं आहे.
चांगलं होईल की तू आता माझ्या समोर हे चांगलं असण्याचं डोंग बंद कर आणि संपूर्ण कुटुंबासमोर आहे. राहिली गोष्ट हा व्हिडिओ एडिट करण्याची, तर ते अशक्य म्हणजे इम्पॉसिबल आहे. कारण हा व्हिडिओ माझ्या मित्राच्या हॉटेलमधला आहे आणि तो इथे दाखवणारा मी स्वतःच आहे. म्हणजेच तुझं सत्य समोर आणणारा मीच आहे. समजलं तुला? म्हणूनच आता तुझं हे नाटक बंद करतो. त्याच्या बोलणे ऐकून अनुष्काला मोठा धक्का बसला. ती चेहऱ्यावर आश्चर्य घेऊन अर्णवकडे पाहू लागली आणि मग अचानक अर्णववर वरडत म्हणाले, पण का का केलंस तू असं? तर अर्णव तिच्याकडे पाहून हसला आणि मग रागात तिच्यावर वरडत म्हणाला, कारण ह्याची दोन कारण होती. पहिलं की मला कुणाच्या तरी डोळ्यांवरून तुझ्या आणि तुझ्या आईच्या खोट्या प्रेमाची पट्टी काढायची होती. जी मुलगी तुम्हा दोघांमुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती. असे म्हणत त्याने गौरीकडे पाहिले, जी त्या दोघांचा वाद ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ज्याचे कारण तिच्या समोर उभे राहिलेले विशाखा आणि अनुष्का होते, ज्यांना तिने आपले कुटुंब मांडले होते. त्यानंतर अर्णवने पुन्हा अनुष्काकडे पाहिले आणि मग रागात वरडत तिला म्हणाला, दुसरं कारण हे की मला तुला दाखवायचे होते की अर्णव शिंगाण्यासोबत फसवणूक करण्याचा परिणाम काय होतो, त्याच्यासोबत प्रेमाचा खेळ खेळण्याचा परिणाम काय होतो. तू सुरुवातीपासूनच माझा वापर केला, माझ्या भावनांचा वापर केलास. तुला सुरुवातीपासून माहीत होतं की मी तुझ्यावर नाही तर गौरीवर प्रेम केलं होतं, तुझ्यावर नाही तर तिच्या आवाजावर प्रेम केलं होतं. पण तरीही तू माझं पैसा, पावर आणि प्रतिष्ठा पाहून माझ्याशी फसवणूक केलीस, प्रेमाचं नाटकं केलंस आणि मग लग्नाच्या वेळी मला सोडून धोका देऊन पळून गेलीस. यानेही तुझं मन भरलं नाही, म्हणून आता पुन्हा माझ्या सुखी आयुष्यात विष कालवायला परत आलीस. अशा परिस्थितीत तुला धडा शिकवणं खूप गरजेचं होतं मिस अनुष्का देसाई, जेणेकरून तुला समजेल की इतरांच्या भावनांशी आणि त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा परिणाम काय होतो. त्याचे बोलणे ऐकून संपूर्ण पार्टीत पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. सर्व लोक आपापसात बोलू लागले. अनुष्का लग्नाच्या वेळी पळून गेली होती हे ऐकून सर्वजण थक्क झाले होते आणि त्यांच्या आश्चर्याचे सर्वात मोठे कारण हे होते की जर त्यावेळी अनुष्का पळून गेली होती तर मग अर्णवचे लग्न नक्की झाले कोणाशी? कारण बातम्यांमध्ये तर हेच सांगण्यात आले होते की त्याचे लग्न झाले आहे. त्यावेळी सर्वांच्याच मनात हाच प्रश्न गोळत होता. शेवटी जेव्हा अनेक जण आपली उत्सुकता म्हणजे क्युरिओसिटी रोखू शकले नाही, तेव्हा पाहुण्यांमध्ये उभा असलेला एक रिपोर्टर, जो अर्णवच्या कुटुंबाचा जवळचा मित्र होता आणि लग्नाला येऊ शकला नव्हता, त्याने पुढे होऊन अर्णवला प्रश्न विचारला, अर्णव, जर लग्नाच्या वेळी ही मुलगी लग्नातून पळून गेली होती तर मग तुझे लग्न कुणाशी झाले? कारण संपूर्ण सोशल मीडियावर तर ह्याच बातम्या आल्या होते की तुझे लग्न झाले आहे. तर मग तुझे लग्न कोणाशी झाले? कोण आहे शिंगाणी या कुटुंबाची सून? त्याचे बोलणे ऐकून सर्व लोक अर्णव आणि त्याच्या कुटुंबाकडे पाहू लागले, कारण शेवटी त्यांच्याही मनात हाच प्रश्न गोळत होता. तेवढ्यात अर्णवचे आजोबा म्हणजेच रघुवीर शिंगानिया त्या रिपोर्टरच्या प्रश्नावर पुढे आले आणि ते गौरीचे शेजारी येऊन उभे राहिले. मग त्याने गौरीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला आणि त्या रिपोर्टरकडे पाहत त्याला म्हणाले, हो, हे सत्य आहे की त्या दिवशी अर्णवचे लग्न झाले होते, पण अनुष्काशी झाले नव्हते, तर गौरीशी झाले होते. खरं तर अनुष्का गेल्यानंतर आम्ही कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी दोन्ही कुटुंबांचं परस्पर संमतीने तसेच मुलांच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले होते आणि ह्यावर कोणाला कोणताही आक्षेप नव्हता आणि कुटुंबीयांनाही नव्हता. त्यांचे बोलणे ऐकून सर्व पाहुणे थक्क होऊन आणि चकित होऊन गौरीकडे पाहू लागले. पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या नजरा गौरीवर खेळल्या होत्या, तर दुसरीकडे गौरीची नजर अर्णववर होती, ज्याने तिच्यावरून आपली नजर फिरवून घेतली होती. सर्व पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. सर्व लोक अर्णव आणि गौरीबद्दल जाणून घेऊन गरजेपेक्षा जास्त थक्क झाले होते, कारण आजपर्यंत सर्वांना असेच वाटत होते की अर्णवचे लग्न देसाई घराण्याच्या मुलीशी झाले आहे, तर दुसरीकडे गौरी अनाथ होती.
आणि राजेशने तिला दत्तक घेतले होते. तेवढ्यात एक रिपोर्टर पुढे आला आणि तो आजोबांच्या समोर आपला माईक आणत त्यांना म्हणाला, तर सर, तुम्ही हे लग्नाचे सत्य इतके दिवस लपवून का ठेवले आणि इतक्या लोकांना ह्या गैरसमजात का ठेवले की मिस्टर शिंगाणे यांचे लग्न देसाई घराण्याच्या मुलीशी झाले आहे, तर दुसरीकडे गौरी तर अनाथ आहेत. तुमच्या ह्या प्रश्नांचे उत्तर मी देणार आहे. आजोबा रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून त्याला काहीतरी सांगणारच होते की त्यांच्या बोलण्याआधीच राजेश चालत त्या रिपोर्टरपाशी आले आणि त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाले, हे बघा, आम्ही तुम्हाला कोणतेही गैरसमजात ठेवलेले नाही. तुमच्यासाठी गौरी नक्कीच माझी दत्तक घेतलेली मुलगी असेल, पण माझ्यासाठी ती माझी लहान मुलगी देसाई घराण्याची दुसरी मुलगी आहे. म्हणूनच यापुढे तुम्ही कधीही माझ्या मुलीला अनाथ म्हणण्याची चूक करू नका. आणि राहिली गोष्ट लग्न लपवण्याची, तर त्याचे कारण हे होते की ज्या परिस्थितीत हे लग्न झाले ती परिस्थिती आम्हा सर्वांसाठी आणि विशेषत मुलांसाठी खूप धक्कादायक होते. म्हणूनच त्यावेळी आम्हा सर्व लोकांना थोडा वेळ हवा होता. सोबतच मुलांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ हवा होता. बस हेच कारण होते की आम्ही लग्नाची बातमी आधी लीक केली नाही. पण आता जेव्हा सर्व काही ठीक होऊ लागले आहे तेव्हा आम्हालाही वाटले की तुम्हा लोकांना सत्य सांगून द्यावे. त्यासाठीच ही पार्टी आयोजित केली गेली आहे. तर रिपोर्टर त्यांच्याकडे पाहून हसत त्यांना म्हणाला, ओके सर, समजले आम्हाला तुमचे बोलणे. पण सध्या तरी तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीने केलेल्या कारस्थानाबद्दल काय सांगणार आहे? जसे की तुम्ही म्हणालात तुम्ही गौरीला तुमची मुलगी मानता, पण तुमच्या पत्नीची आणि तुमच्या मुलीची वागणूक पाहून असं अजिबात वाटत नाही की तुम्ही लोकांनी खरंच गौरीला मनापासून स्वतःचं कुटुंब म्हणून स्वीकारलं आहे. नाहीतर तुमची मुलगी, सॉरी, मला म्हणायचं आहे की तुमची मोठी मुलगी अनुष्का स्वतःच्याच बहिणीचं होणाऱ्या नवऱ्यासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न का करत होती? तिला सुरुवातीपासूनच माहीत होतं ना मिस्टर शिंगाणे या गौरीला पसंत करतात. तरीही तिने स्वतःच्या बहिणीसोबत हा घाणेरडा खेळ खेळला आणि ह्या सगळ्यात तुमच्या पत्नीनेही तिला साथ दिली आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? इतके बोलून त्याने माईक राजेश यांच्या समोर केला. तर दुसरीकडे त्याचं ह्या प्रश्नाने राजेश अस्वस्थ झाले. त्यांना इतके तर माहीत होते की अर्णव आज अनुष्काचे सत्य संपूर्ण कुटुंबासमोर आणणार आहे, पण त्यांना हे माहीत नव्हते की अनुष्काचे कारनामे इतके मोठे असतील आणि तिचे सत्य संपूर्ण पाहुण्यांसमोर आणि मीडिया समोरही येईल. अशा परिस्थितीत ह्यावेळी त्यांना समजतच नव्हते की ते आपल्या समोर उभ्या असलेल्या त्या रिपोर्टरला काय उत्तर द्यावे. तसेही त्यांच्या कोणत्याही उत्तराने त्यांच्या कुटुंबाची बदनामी होणे निश्चित होते आणि ह्या पार्टीत झालेल्या ह्या गोंधळानंतर त्यांची प्रतिष्ठा तर गेलीच होती. दुसरीकडे त्यांना असे अस्वस्थ होताना पाहून गौरीने लगेचच त्यांचा हात पकडला आणि ती त्या रिपोर्टरकडे पाहत त्याला म्हणाली, प्लीज तुम्ही बाबांशी असे बोलू नका. इथे जे काही झाले किंवा दीने जे काही केले त्यात बाबांची काही चूक नाही आणि माझे त्यांच्याबद्दल कोणतेही तक्रार नाही. ते नेहमीच मला फक्त आपली मुलगी मानत आले नाहीत, तर स्वतःच्या मुलीसारखंच माझ्यावर प्रेम करत आले आहेत. म्हणूनच तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचा आहे ते तुम्ही त्यांच्याशी, या कृत्यात सामील असलेल्यांशी विचारा. ज्यांनी चुकीचं केलं आहे, माझ्या बाबांशी नाही. तेवढ्यात गौरीला बोलताना पाहून आणखी 1-2 रिपोर्टर्स गौरीपाशी पोचले आणि मग गौरीला प्रश्न विचारत तिला म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्यांना प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही सांगा गौरी, तुमच्या बहिणीने तुमच्यासोबत जो खेळ खेळला, तुमच्या स्वतःच्या नवऱ्यालाच तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या बहिणीविरुद्ध कोणतीही ठाम भूमिका का घेतली नाही? मला म्हणायचं आहे की तुम्ही अर्णव शिंगाणे यांची कायदेशीर पत्नी होता. अशा परिस्थितीत तुम्हाला अनुष्कावर कायदेशीर कारवाई करायचा पूर्ण अधिकार होता. आणि आता जेव्हा तुमच्या बहिणीचं सत्य तुमच्या समोर आलं आहे, तर आता तुम्ही काय करणार? तुम्ही तिला असं सोडून देणार की तिच्या विरुद्ध काही कायदेशीर कारवाई करणार? रिपोर्टर्सचे बोलणे ऐकून अनुष्का खूप घाबरलेली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली.
तिने घाबरत विशाखाचा हात पकडला तर दुसरीकडे रिपोर्टर्सनी गौरीला घेरले होते, ज्यामुळे तिला अस्वस्थता जाणवू लागली होती. हे पाहून अर्णवने लगेचच आपल्या बॉडीगार्ड्सना इशारा केला. तेव्हा बॉडीगार्ड्सनी तातडीने येऊन रिपोर्टर्सना गौरीपासून दूर करायला सुरुवात केली. अर्णवने माईक हातात घेऊन सर्व लोकांकडे पाहत त्यांना सांगितलं, अटेन्शन एव्हरीवन, तुम्हा लोकांना जितकं सत्य जाणून घ्यायचं होतं तितकं तुम्ही जाणून घेतलं आहे. तुम्ही लोक इथे पार्टीत आलात त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. ह्या पार्टीचा मुख्य हेतू फक्त हाच होता की तुम्हा लोकांना शिंगानिया कुटुंबाच्या सुनेची ओळख करून दिली जावी, जी आता झाली आहे. म्हणूनच तुम्ही लोक प्लीज आता ह्या सर्व गोष्टी सोडून बाहेर जाऊन पार्टी एन्जॉय करा. तसंही जेवण सुरू झालं आहे तर तुम्ही लोकांनी जेवण करून घ्या. आणि हो, इथे उपस्थित असलेल्या सर्व रिपोर्टर्सना माझी एक विनंती आहे की उद्या कोणतेही उलटसुलट ब्रेकिंग न्यूज बनवून टी व्हीवर दाखवू नका. जर तुम्हाला पुढे जे काही जाणून घ्यायचे असेल किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कागदावर लिहून माझ्या बॉडीगार्ड्सकडे जमा करा. वेळ मिळाल्यावर मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. सध्या तरी तुम्ही तुमच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये माझी पत्नी गौरीबद्दल सांगू शकता, पण इथे झालेल्या गोंधळाबद्दल काहीही उलटसुलट मिरची मसाला लावून दाखवू शकत नाही. समजले? जे सत्य आहे फक्त तेच दाखवले जाईल. बाकी माझे लोक तुमच्या हेड ऑफिसमध्ये बोलून घेतील. तर सध्या तरी तुम्ही पार्टी एन्जॉय करा. त्याचे बोलणे ऐकून सोबतच त्याच्या आवाजातील राग जाणून सर्व लोक शांत झाले आणि मग जेवणासाठी गार्डनच्या बाजूला जाऊ लागले. दुसरीकडे त्या हॉलमध्ये आता पूर्णपणे शांतता पसरली होती. तेवढ्यात राजेश, जे आतापर्यंत शांत उभे होते, त्यांनी गौरीपासून आपला हात सोडवला आणि ते अनुष्का आणि विशाखाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांना आपल्याकडे येताना पाहून विशाखा घाबरली. ती आपली नजर खाली झुकवली तर दुसरीकडे अनुष्काचा चेहरा आधीच भीतीने पांढरा पडला होता. जसे राजेश तिच्या समोर आले ती घाबरत त्यांना म्हणाली, बाबा ते मी हे. तेवढ्यात धडाक एक जोरदार चापट अनुष्काच्या गालावर बसली, ज्यामुळे अनुष्काचा चेहरा एका बाजूला झुकला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आणून आपल्या गालावर हात ठेवून ती समोर राजेश यांच्याकडे पाहू लागली, जे रागाने तिच्याकडे घुरून पाहत होते. तेवढ्यात ते रागात तिच्यावर वरडत म्हणाले, खबरदार, आजच्या नंतर मला बाबा म्हटलं तर आजपासून माझं तुझ्याशी कोणतंही नातं नाही. मेली आहेस तू माझ्यासाठी. तुला लाज नाही वाटली? गौरीसोबत इतकं घाणेरडा खेळ खेळताना हेच संस्कार दिले आहेत का मी तुला? त्या लहान मुलीने काय बिघडवलंय तुझं, जो तू तिचं इतकं जळपळाट करतेस? मग विशाखाकडे पाहत म्हणाले, तुम्ही दोघी माई लेकीचं सुरुवातीपासून तिचं जळपळाट करत आले आहेत. असा कोणता मोठा गुन्हा केला आहे तिने? हाच ना की मी तिला माझी मुलगी बनवून आपल्या घरी घेऊन आलो. तिचं असं दारोदार भटकणं माझ्याकडून पाहवलं गेलं नाही तर ह्यात तिची काही चूक. ती स्वतःहून तर आले नव्हते ना, मी घेऊन आलो होतो तिला. मग तरीही तुम्ही लोक तिचा इतका द्वेष का करता? तिने तर कधी तुमच्याकडे कोणतीही मागणी केली नाही, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हा दोघांवर हक्क गाजवला नाही. मग तरीही तुम्ही दोघी इतक्या कालच्या पातळीवर का घसरलात की तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाल्या? त्यांचे बोलणे ऐकून आता अनुष्काला सहन झाले नाही आणि ती रागाने त्यांना म्हणाले, कारण हिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. राजेश तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. तेव्हा अनुष्का पुढे म्हणाली, हिने तुम्हाला माझ्याकडून हिरावून घेतलं. तुम्ही म्हणालात ना की हिने कधी आमच्याकडे कोणतीही मागणी केली नाही, आमच्यावर कोणतेही हक्क गाजवला नाही. तर तिला तसं करण्याची गरजच पडली नाही, कारण तुम्ही सुरुवातीपासूनच हिची प्रत्येक गरज पूर्ण केली. तुम्ही हिला रस्त्यावरून उचलून आणून माझ्या बरोबरीला बसवलं. मी तुमची स्वतःची मुलगी होते, पण तरीही मला नेहमीच तुमचं प्रेम हिच्यासोबत वाटून घ्यावं लागलं. तुम्ही जे काही माझ्यासाठी घेऊन यायचे तीच गोष्ट हिच्यासाठीही घेऊन यायचे. ज्या शाळेत मी शिकायचे त्याच शाळेत तुम्ही हिला प्रवेश मिळवून दिलात. माझ्याकडून हे सहनच होत नव्हतं. जेव्हा रस्त्यावरचं एका बेवारस मुलीला
मी माझ्या बरोबरीला पाहायचे तेव्हा, आणि तुम्ही विचारलात ना की मी हिचा इतकं जळफळाट का करते, तर त्याला कारणीभूतही तुम्हीच आहात. तुम्ही नेहमी माझ्या चुकांवर मला रागवलात आणि नेहमी मला हिच्याकडून शिकवण्याचा सल्ला दिलात. मग ती परीक्षेची तयारी असो व एखादी चाचणी, जेव्हा मी चाचणीत चांगले गुण मिळवायचे तेव्हा तुम्ही नेहमी फक्त ठीक आहे म्हणून सोडून द्यायचे, आणि जेव्हा ही चांगले गुण आणायची तेव्हा तुम्ही हिची स्तुती करायला लागायचे. नेहमी मला हिच्याकडून शिकायला सांगायचे. रागाने ओरडत आणि तिरस्काराने गौरीकडे पाहत पुढे म्हणाले, मी का शिकू हिच्याकडून? हिची लायकीच काय आहे माझ्यासमोर? कुठे मी तुमचं स्वतःचं रक्त आणि कुठेही रस्त्यावरची बेवारस मुलगी. तिचं नाव ठाऊक आहे ना पत्ता, आणि ना हे माहीत की ही कुणाचं रक्त आहे, की कुणाचं घाणेरडं रक्त आहे. बास हेच कारण होतं की हिच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच तिरस्कार निर्माण व्हायचा, ज्याला कारणीभूत तुम्ही होता. आणि आज अर्णवकडे पाहत पुन्हा बोलू लागले, कारण ह्या गौरीने आज माझ्याकडून माझं प्रेम, माझं अर्णवला सुद्धा हिरवून घेतलं. माझं चालत असलं तर मी आत्ताच हिला ती ह्यापेक्षा पुढे काही बोलणार तितक्यात राजेश यांनी पुन्हा एकदा आणखी एक कानाखाली मारले आणि ओरडत तिला म्हणाले, बास तोंड बंद कर. आता जर तुझ्या जिभेतून एक शब्दही बाहेर निघाला ना तर माझ्या इतका वाईट कोणीच असणार नाही. मग रागाने विशाखाकडे पाहत म्हणाले, किती विष भरला आहेस तू हिच्या मनात गौरीबद्दल? हा, ती अनाथ आहे, कोणाचं घाणेरडं रक्त आहे, अमुक तमुक आहे. मग जोरात ओरडले, का? फक्त म्हणूनच ना की ती माझी स्वतःची मुलगी नाही आणि मी तिला घरी घेऊन आलो तर ठीक आहे. दोन्ही माय लेकींकडे पाहत पुढे म्हणाले, आज एक सत्य तुम्ही दोघीही जाणून घ्या. खरंच गौरी माझी स्वतःची मुलगी नाही आहे, पण ती माझ्यासाठी अनोळखी नाही, कोणी परकी नाही आहे, आणि ना ती कुणाचं घाणेरडं रक्त आहे. समजलं तुम्हा दोघींना? मग एक दीर्घ श्वास घेऊन आपली मोठ आवळत, ती माझ्या मित्र युवराज कुराणाची मुलगी आहे. विशाखाकडे पाहत म्हणाले, आठवतोय तुला माझा मित्र युवराज? दिल्लीची ती प्रसिद्ध आर्किटेक्चर कुराणा कंपनी आणि त्याचे मालक युवराज कुराणा, त्यांचीच मुलगी आहे गौरी. त्यांचे बोलणे ऐकून विशाखा आणि अनुष्का आश्चर्याने डोळे मोठे करून गौरीकडे पाहू लागल्या, तर दुसरीकडे बाकीचे सर्व लोक चकित होऊन राजेशकडे पाहत होते आणि अर्णव स्वतः आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता. तिथेच गौरी पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती. पण दुसऱ्या बाजूला राजेश यांचे बोलणे ऐकून अर्णवचे बाबा राकेश यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि ते चिंतेने सुनीताकडे पाहू लागले, ज्या राजेश यांचे बोलणे ऐकून त्यांच्यासारख्याच चिंतेत दिसत होत्या. त्यांनीही राकेश त्यांच्याकडे पाहिले आणि मग दोघंही समोर अर्णव आणि गौरीच्या दिशेने पाहू लागले. तेवढ्यात राजेश यांनी वळून गौरीकडे पाहिले, जी डोळ्यात अश्रू आणून त्यांच्याकडे पाहत होती. हे पाहून राजेश यांचेही डोळे पाणवले आणि ते पुन्हा वळून गौरीच्या दिशेने पावले टाकू लागले. आणि मग गौरी समोर येऊन उभे राहिले. त्यांना आपल्या समोर उभा पाहून गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती एक पाऊल त्यांच्याजवळ येत रडत त्यांना म्हणाले, बाबा हे तुम्ही काय? तर राजेश पाणवलेल्या डोळ्यांनी हसत तिच्याकडे पाहत तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला म्हणाले, हो गौरी बाळा, मी जे सांगतोय ते खरं सांगतोय, कारण आज हे सत्य समोर आणणं खूप गरजेचं आहे. कारण आज ह्या लोकांनी, म्हणजे रागाने विशाखा आणि अनुष्काकडे पाहत म्हणाले, फक्त तुझ्यावर प्रश्न उठवला नाहीये तर तुझ्या रक्तावर प्रश्न उठवला आहे, म्हणजेच माझ्या युवीच्या रक्तावर. आणि मी माझ्या युवीच्या विरोधात एकही शब्द सहन करू शकत नाही. माझ्या युवीने माझ्यासाठी जेवढं केलं आहे तेवढं कदाचित माझ्या स्वतःच्या आई वडिलांनाही केलं नसतं. मग मी त्याच्या विरुद्ध ह्या लोकांचे हे घाणेरडे बोलणे कसे सहन करू? खरं आज तो आपल्यात नाही आहे, पण माझ्या हृदयात तो अजूनही जिवंत आहे आणि नेहमीच राहील. त्यांचे बोलणे ऐकून गौरी रडत त्यांच्या छातीशी बिलगली. तेव्हा राजेश यांनीही तिला घट्ट आपल्या छातीशी लावले आणि तिचे डोके कुरवाळत तिला म्हणाले, मला माफ कर गौरी, मी तुझ्या बाबतीत खूप स्वार्थी झालो होतो. मला भीती होते की जर तुला तुझ्या कुटुंबाबद्दल समजलं, तुझं सत्य माहीत झालं,
तर तू माझ्यापाशी राहणार नाहीस, मला सोडून निघून जाशील. आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा. त्याच कारणामुळे मला वाटत नव्हतं की तू माझ्यापासून दूर जावेस. बस याच कारणामुळे मला कधी धीरच झाला नाही की मी तुला तुझ्या बाबांबद्दल आणि तुझ्या कुटुंबांबद्दल सांगू शकेन. पण आज ह्या लोकांनी ही गोष्ट खूप पुढे नेली होती, जी माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होती. तेवढ्यात आजोबा राजेश त्यांच्याकडे पाहत त्यांना म्हणाले, पण राजेश, मान्य आहे की तू गौरीला ह्याबद्दल सांगू शकत नव्हतास, पण आम्हाला तर सांगू शकत होतास ना. इतकं मोठं सत्य तुला आमच्यापासून लपवण्याची काहीच गरज नव्हती. तुला किमान आम्हाला तरी गैरसमजात ठेवायला नको होतं. तर राजेश त्यांच्याकडे पाहत धीम्या आवाजात त्यांना म्हणाले, बाबा, मला तुम्हाला सांगायचं होतं, पण कधी अशी संधीच मिळाली नाही जिथे मी तुमच्याशी याविषयी बोलू शकेन. लग्नाच्या वेळीही तुम्हाला माहीत आहे किती काही घडलं होतं. त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या होत्या आणि आताही मी अनेकदा तुमच्याशी ह्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ना काही घडतच गेलं. पण मला माहीत नव्हतं की माझ्या स्वतःच्याच घरातले लोक गौरीवर आणि तिच्या अस्तित्वावर अशा प्रकारे बोट उचलू लागतील. मला माहीत होतं की हे लोक गौरीचा द्वेष करतात, पण ह्या तराला जाऊन द्वेष करतात की तिचं आयुष्यही उद्ध्वस्त करायला निघतील, अशा मी कधी विचारच केला नव्हता. तेवढ्यात गौरीने त्यांच्या छातीवरून आपले डोके काढले आणि त्यांच्यापासून बाजूला होत आपले अश्रू पुसत त्यांना म्हणाले, बाबा, माझे बाबा कसे दिसत होते? ते कसे होते? माझी आई, माझं कुटुंब, सगळे कसे होते? आणि ते सगळे कुठे आहेत? त्याचा हा प्रश्न ऐकून ते एका क्षणासाठी उदास झाले. मग हलकेच हसून तिला म्हणाले, तुझे बाबा म्हणजेच माझा इवी खूप चांगला आणि सच्चा माणूस होता. त्याचेच तर संस्कार आहेत तुझ्यामध्ये. आणि तुझी आई, तू अगदी हुबेहूब तिची सावली आहेस. बोळी बाबडी, निष्पाप, लाघवी, प्रत्येकावर प्रेम करणारी, प्रत्येकाचं दुःख आपलं समजणारी, प्रत्येकाला मदत करणारे. हा जो माझा इतका मोठा बिझनेस आहे ना, ह्यात तुझ्या आई बाबांचं खूप मोठं योगदान आहे. कारण हा बिझनेस उभा करण्यात मला मदत सर्वात जास्त त्या दोघांनीच केली होती. मग तो मानसिक पाठिंबा असो वा आर्थिक पाठिंबा, त्या दोघांनी नेहमी मला साथ दिली, माझा धीर वाढवला आणि मला ह्या पातळीपर्यंत एक सक्षम माणूस बनण्यात मदत केली. आज मी जे काही आहे ना, ते फक्त आणि फक्त इवीमुळेच आहे. पण खंत ह्या गोष्टीची आहे की ह्याचे श्रेय त्याला देण्यासाठी आज ते दोघेही माझ्यासोबत नाही आहेत. असे म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तर गौरीच्या डोळ्यातूनही अश्रू बाहेर आले. बाकीचे सर्वांचेही डोळे पाणवले. तेवढ्यात गौरी राजेश यांचा हात पकडून त्यांच्याकडे पाहत त्यांना म्हणाले, ते दोघे मला सोडून कसे गेले? काय झाले होतं त्यावेळी? बाबा, मला सगळे जाणून घ्यायचे आहेत. त्यांचा हात घट्ट धरून गौरी म्हणाले, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या आईबाबांबद्दल सगळं काही, मला सगळं काही जाणून घ्यायचे आहे. तिचे बोलणे ऐकून राजेश तिच्याकडे पाहू लागले. गौरीही त्यांच्याचकडे पाहत होती. तेवढ्यात राजेशने आपले डोके हलवले. काही वेळानंतर सर्वजण हॉलमध्ये लावलेल्या सोफ्यावर बसले होते. गौरी राजेश यांच्या सोबत त्यांच्याच जवळ सोफ्यावर बसली होती. राजेशने तिचा हात हातात धरला होता. विशाखा आणि अनुष्काशी आता कोणालाच काही देणे घेणे नव्हते. म्हणूनच आपला अपमान झाल्यानंतर, सोबतच चांगलीच तोंडावर आपटल्यानंतर त्या दोघी आपला पडलेला चेहरा घेऊन रागाने गौरी आणि राजेश यांच्याकडे घुरून पाहत, तसेच संपूर्ण कुटुंबाकडे एक नजर फिरवत रागात शिंगाने या मेन्शनच्या बाहेर निघून गेल्या होत्या. अर्णवने अनुष्काला शिंगाने या मेन्शनच्या आसपास न फिरकण्याची कडक ताकीद देऊन फसवणुकी प्रकरणी तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती, ज्यावर अनुष्काने त्याला बघून घेण्याची चेतावणी देत तिथून काढता पाय घेतला. राजेश हसून भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जात गौरीला म्हणाले, मी आणि युवराज दोघेही छोट्या गावातून आलो होतो, पण आमची स्वप्ने खूप मोठी होती. आमच्या घरच्यांची इच्छा होती की आम्ही शिकावे, पण आर्थिक परिस्थितीमुळे माझ्या आई वडिलांना शाळा कॉलेजची फी भरणेही कठीण जायचे. मी काहीतरी बनण्याची जिद्द सोडून दिली होती. पण युवराज तसा नव्हता, कारण तुझे आजोबा आर्मीमध्ये होते
शेवटी शत्रूंना मारता मारता ते वीरगतीला प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत त्याच्या रक्तातच हार म्हणणं नव्हतं. त्यामुळे त्याने कधीही जिद्द सोडली नाही. मन लावून त्याने आपला अभ्यास केला, सोबत ओव्हरटाईम कामही केलं. बाकी तुझ्या आजोबांच्या पेन्शनमुळे त्याचं घर चांगलं चालून जायचं. तुझी आजी सुद्धा टिफिन सर्व्हिस चालवायची आणि तुझ्या बाबांसाठी नेहमी एक्स्ट्रा पैसे जमा करायचे, जेणेकरून त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. त्या तुझ्या बाबांना खूप सपोर्ट करायच्या. हळूहळू वेळ निघून गेला तर तुझे बाबा आपली स्वप्न पूर्ण करण्याचं वाटेवर निघाले. त्यांनी आपल्या बिझनेसचा वेगवेगळ्या कंपन्यांसमोर सादर करायला सुरुवात केली आणि त्यांचं नशीब बघा, त्यांचे डिझाईन्स ह्या कंपन्यांना खूप आवडायचे. हळूहळू अशाच प्रकारे त्यांनी स्वतःची एक छोटीशी कंपनी उभी केली. त्यांचं काम चांगलं चाललं होतं की एक दिवस शिमल्याचं एका खूप मोठ्या कंपनीकडून म्हणजेच मेहरा कन्स्ट्रक्शनकडून आलेल्या ऑफर दरम्यान त्यांची भेट तुझ्या आईशी म्हणजेच स्नेहाशी झाली, जी त्या कंपनीच्या मालकाची म्हणजे तुझ्या आजोबांची मुलगी होती. तुझ्या आईला पाहताच आणि तिच्या प्रेमळ स्वभावाने प्रभावित होऊन तुझे बाबा म्हणजेच माझा इवी तिच्या प्रेमात पडला होता. स्नेहा होती तशी कुणालाही एका नजरेत आपलंसं करून घेणारी. गौरीकडे पाहत पुढे म्हणाली, तुझी आई स्नेहा खूप गोड होती. तिच्यासाठी प्रेम सगळं काही होतं. धन दौलत श्रीमंत गरीब असं काहीच तिच्यासाठी महत्त्व ठेवत नव्हतं. ती सुद्धा तिच्या बाबांसोबत म्हणजेच तुझ्या आजोबांसोबत मिळून त्यांची कंपनी सांभाळायची आणि ती सुद्धा तुझ्या बाबांना पाहताच पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडली होती. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. कंपनीत एकमेकांसोबत प्रोजेक्ट साईन केल्यानंतर दोघंही कामामुळे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले, ज्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या भावनांची जाणीव झाली. आणि मग तो क्षणही आला जेव्हा दोघांनी एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. तुझ्या आजोबांना आईच्या बाबांना त्या दोघांच्या नात्याबद्दल काहीच अडचण नव्हती. ते स्वतःही युवीला खूप पसंत करायचे. एक प्रकारे सांगायचे तर तुझी आई तुझ्या आजोबांची सावली होती. पण हो, तुझ्या आजीला युवी अजिबात आवडत नव्हता. म्हणूनच त्या तुझ्या आई आणि बाबांच्या नात्याच्या विरोधात होत्या. त्यांनी आपल्या बाजूने अशा प्रत्येक प्रयत्न केला ज्यामुळे त्या तुझ्या आई आणि बाबांना वेगळे करू शकतील. पण शेवटी आपल्या आईच्या विरोधाला पर्वा न करता तुझ्या आईने म्हणजेच स्नेहाने युवीशी लग्न केले आणि मग ती त्यांना म्हणजे तुझ्या आजोबांना आणि आपले सगळे काही सोडून दिल्लीला निघून आली, जिथे तिने आणि तुझ्या बाबांनी म्हणजे युवीने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा मला त्या दोघांच्या लग्नाची बातमी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना भेटायला गेलो तर युवीने मला तिथून परत येऊच दिले नाही आणि मग त्याने आपल्या स्वप्नांसोबत माझे स्वप्नही पूर्ण केले. त्या दोघांनी मिळून मला मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचा पाठिंबा दिला. युवीने मला त्यांच्या कंपनीत स्वतःचं भागीदार बनवून घेतले आणि मग आम्ही दोघे आपले आपले काम करू लागलो. हळूहळू युवीची कंपनी कुराणा आर्किटेक्चर, जी कधी काळी एक छोटीशी कंपनी असायची, ती यशाची उंच शिखरे गाठू लागली. याच काळात युवीला समजले की त्याच्या आयुष्यात एक नवीन आनंद येणार आहे. तेव्हा त्या दोघांच्या आनंदाला पारवार उरला नाही. मी त्या दिवसात इथे मुंबईत सेटल झाला होतो. मी इथे युवीच्या मदतीने माझी कंपनी सुरू केली होती, त्यामुळे मी त्याच कामात व्यस्त होतो. जेव्हा मला युवीने तुझे जन्माबद्दल सांगितले मला खूप आनंद झाला होता. त्यावेळी ही बातमी मी घरी जाऊन विशाखालाही सांगितली होती. हळूहळू वेळ निघून गेला आणि युवी स्नेहाचं आयुष्यात तू आलीस. त्यानंतर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आनंदाला पूर्णता मिळाली. युवीने मला फोन करून तुझ्याबद्दल म्हणजे तुझ्या जन्माबद्दल सांगितले. त्याच क्षणापासून मी तुला माझी लहान मुलगी मानले होते. मी तर तुझ्या आणि विशाखासोबत तुला भेटायला येण्याचा प्लॅन करत होतो, पण माहीत नाही कसं एक दिवस जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा मला एक फोन आला. जेव्हा मी फोन उचलला तेव्हा मला मोठा धक्का बसला. मला समजतच नव्हते मी काय प्रतिक्रिया देऊ. आपलं चेहरा खाली झुकून केसात हात अडकवत फोनवर असलेल्या त्या व्यक्तीने मला सांगितले की
माझ्या इवी आणि स्नेहाचा अपघात झाला आहे, ज्यामध्ये ते दोघे त्यांच्या लहान बाळासोबत जागीच ठार झाले आहेत. मला समजतच नव्हते की मी कशी प्रतिक्रिया देऊ. एका क्षणात जसे सर्व काही बदलून गेले होते. त्यावेळी रडत पुढे म्हणाले, माझा मित्र जो माझ्यासाठी भावापेक्षाही जास्त होता, तो मला अचानक ह्या जगात एकटे सोडून निघून गेला. स्नेहा, जिला मी वहिनी कमी आणि बहीण जास्त मानायचो, आणि तू जिला मी नेहमीच माझी लहान मुलगी मानले होते, सगळे मला ह्या जगात एकटे सोडून निघून गेले. त्यावेळी मला मोठ्याने ओरडून रडावेसे वाटत होते, पण मग कसाबसा स्वतःला सावरले आणि त्यानंतर मी दिल्लीला आलो. मी तिथे इवी आणि वहिनींचे अंत्यसंस्कार केले. मग मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू मला कुठे सापडली नाहीस. त्यानंतर मी इवीच्या घरी गेलो आणि तुझा फोटो पोलिसांना दिला आणि तुला शोधायला सांगितले, पण शेवटी माझ्या हाती निराशाच आली. त्यानंतर मी परत मुंबईला आलो. हळूहळू वेळ निघून गेला आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. बघता बघता कधी त्या गोष्टीला 4-5 वर्ष उलटून गेली हे समजलेच नाही. पण कदाचित देवाची इच्छा होती की तू माझ्याकडे यावीस आणि माझ्या युवीची शेवटची निशाणी मी माझ्यासोबत माझी मुलगी बनवून ठेवावी. म्हणूनच जेव्हा मी विशाखासोबत अनुष्काला घेऊन फिरायला गेलो होतो, तेव्हा तू मला सापडलीस. तुला पाहूनच माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालं होतं. तुझा चेहरा, तुझे डोळे मला त्यावेळी माझ्या युवी आणि स्नेहाची आठवण करून देत होते. ह्याच कारणामुळे मी इच्छा असूनही स्वतःला तुझ्याकडे ओढलं जाण्यापासून रोखू शकत नव्हतो. जेव्हा मी तुझ्या समोर बसलो होतो आणि मी वाकून तुला कुशीत घेतलं होतं, त्याच वेळी माझी नजर तुझ्या गळ्यात असलेल्या एका लॉकेटवर गेली. ते लॉकेट मी कदाचित कधी विसरू शकलो नसतो, कारण ते लॉकेट मी स्वतः माझ्या हाताने खरेदी करून युवीकडे तुझ्यासाठी पाठवलं होतं, जेणेकरून तो माझा आशीर्वाद म्हणून ते तुला घालू शकेल. आणि जेव्हा मी ते लॉकेट उघडून पाहिलं, तेव्हा माझ्या संशयाचं खात्रीत रूपांतर झालं. त्या लॉकेटच्या आत माझी स्नेहा आणि युवीचा फोटो होता आणि मला त्याच क्षणी समजलं की तो माझ्या युवी आणि स्नेहाची शेवटची निशाणी आहेस. अशा परिस्थितीत मी तुला स्वतःपासून दूर कसं देऊ शकत होतो? बस म्हणूनच मी तुला आपल्यासोबत घेऊन आलो, माझी मुलगी बनवून. गौरीचे चेहरा आपल्या हातात धरत पुढे म्हणाले, तू माझ्यासाठी मावळत्या सूर्याचा तो शेवटचा किरण होतीस, ज्याने माझ्या आयुष्यात पसरलेला अंधाराला येऊन प्रकाशात बदलून टाकलं. युवी आणि स्नेहाच्या जाण्यानंतर मी अगदी एकटा पडलो होतो बाळा. हो, माझ्याकडे अनुष्का होती, विशाखा होती, पण तरीही एक प्रकारचं रिकामपणा मला नेहमी आपल्या आत जाणवायचा, जो तू येऊन पूर्ण केलास. पण मला पुन्हा एक विचित्र भीतीने ग्रासले होते की जर तुला युवी आणि स्नेहाबद्दल समजले तर तू मला सोडून निघून जाशील. म्हणूनच मी नेहमी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. विशाखा आणि अनुष्का तुझं द्वेष करायच्या, म्हणूनच मी ही गोष्ट त्यांनाही नाही सांगितली, जेणेकरून त्या कधी आपल्या रागात आणि द्वेषात याविषयी तुला सांगून देणार नाहीत ना. आणि मग माझी ती भीती खरी ठरणार नाही ना. इतके बोलून ते शांत झाले आणि त्यांनी आपला चेहरा खाली झुकवून स्वतःच्या हातांमध्ये धरला. काही क्षणांसाठी तिथे पूर्णपणे शांतता पसरली, ज्यामध्ये फक्त तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. सर्व लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तर दुसरीकडे गौरीचा गळा दाटून आला होता, श्वासही जड झाला होता आणि तिच्या अश्रूंनी आतापर्यंत तिचा पूर्ण चेहरा भिजवला होता. आज तिला तिच्या आईबाबांबद्दल समजले होते, जे आता ह्या जगातही नव्हते, आणि हीच गोष्ट वारंवार तिच्या मनाला टोचत होती. काश ती एकदा तरी तिच्या आईबाबांना भेटू शकली असती, काश ती एकदा तरी त्यांना पाहू शकली असती, काश एकदा तरी ती त्यांच्या गळामिठी पडू शकली असती. मनासारखे हेच विचार येत होते, ज्यामुळे तिचे मन जड होत होते आणि तिच्या वेदना अश्रूंच्या रूपाने बाहेर येत होत्या. तेवढ्यात अचानक राजेशने तिच्याकडे पाहिले. तेव्हा गौरी अचानक पुढे होऊन त्यांना बेलागली आणि ढसाढसा रडू लागली. सुनीता राकेश यांच्याकडे पाहिले, जे आपल्या मुठी आवळून डोळे खाली झुकून उभे होते. हे पाहून त्या गौरीपाशी आल्या आणि तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. शांत हो गौरी बाळा, जे व्हायचे होते ते होऊन गेले आहे.
म्हणूनच आता रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि काय झाले तर युवराज आणि स्नेहा आपल्यात नाही, पण तुझ्यासाठी आम्ही सगळे तर आहोत ना. तुझे बाबा आहेत, तुझ्या आईच्या रूपात मी आहे इथे, हे पूर्ण कुटुंब आहे. म्हणूनच तुला विनाकारण रडण्याची गरज नाही. समजले तुला? भूतकाळातील आठवणी काढून ती रडतच राहिली. मी तुला हे सत्य फक्त ह्यासाठी सांगितले होते की तुला तुझ्या आई वडिलांबद्दल समजेल. तुला कळावे की तू बेवारस नाहीस, जेणेकरून पुढे जाऊन कोणी तुझ्यावर प्रश्न उपस्थित करू नये, कोणी तुझ्या अस्तित्वावर बोट दाखवू नये. जर तू आता असेच रडत राहिलीस तर मला अजिबात आवडणार नाही, असे म्हणत राजेश तिला शांत करू लागले. थोड्या वेळानंतर जेव्हा गौरी शांत झाली आणि वातावरण थोडे हलके झाले, तेव्हा आजोबांनी आधी अर्णवकडे पाहिले आणि नंतर गौरीकडे, आणि मग त्या दोघांना म्हणाले, आता जेव्हा अनुष्काचे सगळे सत्य समोर आले आहे आणि तुम्हा लोकांना खरे काय ते समजले आहे, तर पुढे काय निर्णय आहे तुमचा? काय करणार आता तुम्ही दोघे? एकत्र राहणार की अजूनही एकमेकांपासून वेगळे होणार आहे? त्यांच्या ह्या प्रश्नावर कुटुंबातील सर्वजण अर्णव आणि गौरीकडे पाहू लागले. गौरीनेही अर्णवकडे पाहिले, ज्याचा चेहरा आजोबांचे बोलणे ऐकून गंभीर झाला होता. तेव्हाच राजेश मध्येच बोलत आजोबांना म्हणाले, हे कसले बोलत आहात तुम्ही बाबा? यात आता निर्णय घेण्याची गोष्ट कुठून आली? अहो, जेव्हा अनुष्काचे सत्य समोर आलेच आहे, सगळं काही ठीक झाले आहे, तर आता ह्या दोघांच्या वेगळे होण्याचा प्रश्न येत नाही. यांनी तर एकमेकांसोबत राहायला हवे, आपले गैरसमज संपवून आणि आपापसातील हेवदावे विसरून. मग हे दोघे एकमेकांपासून वेगळे का होतील? त्यांच्या ह्या बोलण्यावर आजोबांनी आधी राजेश यांच्याकडे पाहिले आणि नंतर अर्णवकडे पाहिले, ज्याने आपल्या नजरा खाली झुकवल्या होत्या आणि हाताच्या मुठी आवळल्या होत्या, पण त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र खूप गंभीर होते. हे पाहून आजोबा राजेश यांच्याकडे बघून त्यांना म्हणाले, निर्णयाचीच गोष्ट आहे राजेश, कारण मला असे वाटत नाही की जी चूक आपण आधी केली ती आपण आता पुन्हा करायला नको आणि परत एकदा त्या दोघांवर आपला निर्णय लादावा आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करावे असे मला वाटत नाही. त्यावेळी मला असे वाटते की यांनी ह्या नात्यात राहण्याचा निर्णय स्वतःच्या मर्जीने आणि कोणत्याही दबावाशिवाय घ्यावा, जेणेकरून पुढे जाऊन ह्या दोघांना आपल्या निर्णयावर पश्चाताप करावा लागणार नाही. सोबतच यांना असेही वाटायला नको की यांनी आमच्या सांगण्यावरून कोणत्या तरी दबावाखाली हे नाते निभवावे. तसेही आमच्या निर्णयामुळे ह्या दोन्ही मुलांच्या आयुष्यावर खूप खोल परिणाम झाला होता. आधी अर्णव हे नाते निभवण्यास तयार नव्हता आणि नंतर गौरीला ह्या नात्यात राहायचे नव्हते. जरी त्यामागचे कारण अनुष्का असले तरी गौरीच्या त्या निर्णयामुळे अर्णवच्या मनाला खूप मोठी ठेच पोचली होती. मी त्याला आतून तुटताना पाहिले आहे. म्हणूनच आता मी ह्या दोन्ही मुलांवर ह्या नात्याला घेऊन कोणतेही दबाव आणणार नाही. या दोघांना ह्या नात्यात राहायचे आहे की नाही या गोष्टींचा निर्णय पूर्णपणे ह्या दोघांचाच असेल आणि तो आपल्याला स्वीकारावा लागेल. मग तो आपल्या मर्जी विरुद्ध का असे ना? अर्णवकडे पाहत पुढे म्हणाले, सांग अर्णव, काय हवे आहे तुला? जे तुला करायचे होते ते तू केलेस. खरं तर अनुष्काचे सत्य समोर आणण्यासाठी तू माझ्याकडे मदत मागितलीस, तेव्हा मी तुला मदतही केली. आता तुझ्या निर्णयातही मी पूर्णपणे तुझ्या पाठीशी उभा राहीन, जसं मी गौरीच्या पाठीशी उभा राहिलो होतो. म्हणूनच कोणत्याही संकोच न बाळगता मला तुझा निर्णय सांग. त्यांचे बोलणे ऐकून अर्णवने आपल्या नजरा वर करून त्यांच्याकडे पाहिले आणि मग त्यांच्या मागे राजेश यांच्यासोबत उभ्या असलेल्या गौरीवर त्याची नजर स्थिरावली. गौरी सुद्धा मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होती. हे पाहून अर्णवने आपल्या नजरा पुन्हा आजोबांकडे वळवल्या आणि आपल्या मुठी घट्ट आवळत एक दीर्घ श्वास घेऊन तो त्यांना म्हणाला, या नात्याचा निर्णय खूप आधीच झाला आहे आजोबा, म्हणूनच आता मला काही बोलण्याची गरज आहे असे वाटत नाही. राहिली माझा निर्णयाची गोष्ट, तर माझा निर्णय हा आहे की आता एक दीर्घ श्वास घेत आणि आपल्या मुठी अजून घट्ट आवळत म्हणाला, मलाही गौरीसोबत या नात्यात राहायचे नाहीये. तसंही ज्या परिस्थितीत हे नाते जोडले गेले होते ते फक्त एका तडजोडीचे होते. गौरीकडे पाहत म्हणाला, नाईलाजाचे होते हे अनामिक नाते आणि आता
अशा नात्यात राहण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. म्हणूनच मलाही आता ह्या नात्यातून बाहेर पडायचे आहे. मी तसेही माझ्या वकिलाशी बोललो आहे. उद्या संध्याकाळपर्यंत घटस्फोटाची कागदपत्रे तयार होऊन येतील. मग मी त्यावर साईन करेन. त्यानंतर माझ्या बाजूने हे नाते संपलेच असे समजा. एवढे बोलून अर्णव तिथून वर आपल्या खोलीकडे जाऊ लागला. अर्णवचे बोलणे ऐकून सर्वच जण थक्क झाले आणि मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहू लागले. तिथेच आजोबा मात्र अगदी शांत भावाने अर्णवकडे पाहत होते, कारण त्यांना अर्णवचा राग किती भयंकर आहे हे आजोबांना ठाऊक होते. लहानाचा मोठा त्यानेच त्याला केले होते, म्हणूनच ते त्याचा नशाने परिचित होते. त्यांना माहीत होते की जर अर्णवला एकदा राग आला तर समोर कोणीही असो त्याला ह्या गोष्टीचे काही फरक पडत नव्हता. त्याचा राग शांत होणेही खूप कठीण असायचे. आणि इथे तर गौरीने त्याला फक्त रागच आणला नव्हता, तर त्याच्या भावनांशी खेळ खेळला होता. अशा परिस्थितीत अर्णव इतक्या सहज तर गौरीला आपल्या आयुष्यात परत येऊ देणार नव्हता. मग त्यासाठी गौरीपासून दूर राहून स्वतःलाही वेदना का सोसावे लागेना. तिकडे गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले, ज्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहून तिच्या गालावर आले. तर राजेश काळजीत पडले. त्याने गौरीकडे पाहिले, जिने आपला चेहरा काली झुकवला होता, आणि नंतर अर्णवकडे पाहिले, जो आपले बोलणे संपून तिथे थांबला नव्हता, तर पायऱ्या चढून वर आपल्या खोलीकडे जात होता. हे पाहून ते घाईघाईने अर्णवला थांबवत त्याला म्हणाले, अर्णव बाळा थांब. अर्णवने त्यांचे बोलणे ऐकून थांबला. तसे राजेश पुढे म्हणाले, बाळा हे तू काय बोलत आहेस? तुला माहीत आहे ना, आजच मीडियासमोर तुझ्या आणि गौरीच्या नात्याचे सत्य आले आहे, आणि तू तर गौरीपासून वेगळे होण्याबद्दल बोलत आहेस. तुला माहीत आहे ना तुझ्या ह्या निर्णयामुळे गौरीच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होईल. प्लीज एकदा तुझ्या ह्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार कर. ते एवढेच बोलू शकले होते की अर्णवने त्यांच्याकडे न वळता आपला हात वर केला आणि त्यांच्याकडे न बघताच म्हणाला, ह्या गोष्टीबद्दल तुम्ही अगदी बिनधास्त राहा. उद्या मीडियासमोर फक्त अनुष्का आणि माझ्या लग्नाचे सत्य समोर येईल, तुमची मुलगी गौरी नाही. कारण कुणालाही तुमच्या मुलीबद्दल म्हणजेच गौरीबद्दल समजणार नाही की तिचे लग्न माझ्याशी झाले होते. म्हणूनच तुम्ही बिनधास्त राहा. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मुलीच्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. तिला हवे असल्यास ती इथून पुढे अगदी मोकळेपणाने आपले आयुष्य जगू शकते, आणि तिला ज्याच्यासोबत हवे असेल मग आपल्या हाताच्या मोठी आवळत आणि डोळे घट्ट मिटून घेत म्हणाला, त्याच्यासोबत आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकते. माझ्या बाजूने आता ती ह्या नात्यातून पूर्णपणे मुक्त आहे. एवढे बोलून तो वेगवान पावलांनी तिथून आपल्या खोलीतून निघून गेला. तिकडे तो गेल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सगळेच्या सगळे एकदम शांत झाले. कुणालाच काही सूचनाचे झाले होते. तिथे गौरी मात्र एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध उभी होती. तिच्या कानात अजूनही अर्णवने म्हटलेले शेवटचे शब्द गुंजत होते, ज्यामुळे तिला आपले हृदय जड झाल्यासारखे वाटत होते. तिथे थांबून श्वास घेणेही तिला कठीण झाले होते. अचानक ती घराच्या मुख्य दरवाजाकडे वळली आणि वेगवान पावलांनी जवळजवळ पळतच शिंगाने मेन्शनच्या बाहेर निघून गेली. तिला असे जाताना पाहून राजेश तिच्या काळजीपोटी तिच्या मागे जाऊ लागले. तितक्यात लवली त्यांना म्हणाले, अंकल तुम्ही थांबा, मी बघते तिच्याकडे. एवढे बोलून ती वेगवान पावलांनी गौरीच्या मागे गेली. तेव्हाच राजेश आपला शेवटचा प्रयत्न करत आजोबांकडे पाहून त्यांना म्हणाले, बाबा तुम्ही प्लीज एकदा अर्णवला समजावून सांगा ना की त्याने आपला निर्णय बदलावा. त्याचा हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. या निर्णयामुळे केवळ त्याचेच आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, तर गौरीचेही होईल. मला माहीत आहे अर्णव गौरीच्या वागणुकीमुळे खूप रागात आहे, पण प्लीज तुम्ही त्याला समजावून सांगा ना की त्याने आपल्या रागाच्या भरात इतके मोठे चुकीचे पाऊल उचलू नये. कारण राग शांत झाल्यावर त्याला आपल्या या निर्णयाचं खूप पश्चाताप होईल, आणि तेव्हा कुठेतरी असे व्हायला नको की गोष्ट त्याच्या हाताबाहेर निघून जाईल. त्यावर आजोबांनी राजेश यांच्याकडे पाहिले आणि मग ते त्यांना म्हणाले, हे बघ राजेश, मला माहीत आहे अर्णव रागात आहे,
पण त्याचा निर्णय चुकीचा नाही. तेव्हा राजे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. माझ्याकडे असे आश्चर्याने पाहू नकोस. मी जे सांगतोय ते अगदी बरोबर सांगतोय. अर्णवचा निर्णय चुकीचा नाहीये. मी असे म्हणत नाहीये की गौरी चुकीची आहे. मी फक्त इतकेच म्हणतोय की माझा अर्णव चुकीचा नाहीये. मला मान्य आहे की अनुष्काचा इमोशनल ब्लॅकमेलमुळे गौरी अर्णवला सोडून चालली होती. पण ह्या सगळ्यात तिने अर्णवच्या भावनांशी खेळायला नको होते. आपल्या स्वार्थासाठी तिने अर्णवचे मन दुखावावे हा अधिकार तिला कोणी दिला? ठीक आहे, जर अनुष्कामुळे तिला अर्णवसोबत राहायचे नव्हते तर ती ही गोष्ट काय आहे ती अर्णवला सांगू शकत होती. पण तिने काय केले? अर्णवला खरे काय ते सांगितलेही नाही आणि उलट वाईट साईड बोलून त्याचे मन खूप दुखावले. मी माझ्या अर्णवची अवस्था पाहिली आहे. गौरी गेल्यानंतर तो आतून किती तुटला होता. मी त्याला प्रत्येक क्षणाला तळमळताना पाहिले आहे. अशा परिस्थितीत आता मी अर्णवला काय आणि कसे समजावू? तेव्हा तो कुठे चुकीचा नाही. म्हणूनच आता मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी त्याच्या ह्या निर्णयात पूर्णपणे त्याच्या पाठीशी उभा राहीन. जसा गौरीच्या निर्णयाच्या वेळी तिच्या पाठीशी उभा राहिलो होतो. आणि खरे सांगायचे तर मी तुझ्याकडूनही हीच अपेक्षा करतो की आता ह्या नात्याचा निर्णय आपल्याला ह्या दोघांनाच घेऊ दिला पाहिजे. कारण आपण मध्ये पडल्याने त्यांच्यामध्ये फक्त अडचणीच वाढतील. त्यांचे बोलणे राजेशांना फारसे आवडले नाही. पण त्यांच्या वयाचा मान राखून ते शांत राहिले. त्यानंतर काळजीत गौरीचा विचार करत त्यांनी आजोबांसमोर हात जोडले आणि वेगवान पावलाने शिंगाने या मेन्शनच्या बाहेर निघून गेले.